राज्य सरकारनं अंदाज वर्तवल्याप्रमाणे अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रासोबतच राज्याच्या सीमावर्ती धारवाडमध्ये तुफान गारांचा वर्षाव झालाय। धारवाडमधील पाच्छापूरमध्ये अक्षरशः हिमवर्षाव झाल्यासारख्या गारा पडल्यात, ज्यामुळे गावात सगळीकडे बर्फच बर्फ पसरला होता। या गावासोबतच महाराष्ट्रातील धारवाडमध्ये देखील मुसळधार पावसासोबत गारांचा फटका बसलाय। या पावसानं वाढत्या उन्हाच्या काहिलीपासून जरी काही काळ सुटका मिळाली असली तरी काढणीला आलेल्या पिकांसाठी मात्र हा अवकाळी पाऊस मुळावर उठलाय असं म्हणता येईल। धाराशिवच्या उमरगा आणि लोहारा परिसरात गारपीट झाल्यानं हरभरा, ज्वारी, गहू या काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाकडून हिसकावला गेल्यानं आता वर्षभराच्या बेगमीचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला। या पिकांसोबतच आंब्याच्या उत्पादनाला देखील मोठा फटका बसणार आहे। गारपिटीच्या तडाख्यानं मोहरासोबत कैऱ्यांचा देखील झाडाखाली खच पडलाय। संबंधित गावांतील ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात असा गारांचा पाऊस यापूर्वी पाहिला नव्हता।